संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते प्रल्हाद केशव अत्रे, ज्यांचं टोपण नाव तर केशव कुमार. केशव कुमार काय तर ते केशवांचे कुमार, म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव तर केशव आणि केशवांचे कुमार म्हणजे केशवांचा मुलगा हे केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे असं त्यांना अपेक्षित आहे. असे या टोपण नावातून आपल्याला अपेक्षित अनेक लेखकांचे कवींचे टोपण नाव असतात, त्यापैकी यांचं होतं आणि त्यांनी केशव कुमार या नावाने लेख लिहिलेले, या नावाने लेखन केलेलं आपल्याला दिसून येते. आणि आपण प्रत्येकाने त्यांचे लेख, त्यांच्या कविता किंवा अनेक साहित्याचे प्रकार आपण वाचलेले आहे. शालेय जीवनात असताना मी त्यांच्याबद्दल बरंच काही वाचलेलं आहे. आणि त्यांनी एवढंच नव्हे तर चित्रपट क्षेत्रात सुद्धा मौल्यवान कामगिरी केलेली आहे. म्हणजे अत्रे पिक्चर संस्था निर्माण करून त्यांनी साने गुरुजींनी जे श्यामची हे पुस्तक लिहिलं, त्यावर त्यांनी चित्रपट काढला आणि त्या चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाली. एवढंच नव्हे तर माननीय महामहिम राष्ट्रपतींचं सुवर्ण पदकसुद्धा याला मिळालेलं आहे. तर त्यांनी अनेक साप्ताहिकात काम केलं, साप्ताहिक सुरूसुद्धा केले आणि यामुळे ते एक सर्वकष व्यक्तिमत्व होते असं आपल्याला दिसून येते. तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचं अमूल्य योगदान राहिलेलं आहे. आणि त्यांचं जे भाषण होतं, घणाघाती भाषणाचा प्रखर बोलायचे, ते परखड वक्ते होते. आणि त्यांच्या या भाषणामुळे आपला जो संयुक्त महाराष्ट्र स्वतंत्र झाला, तर या त्यांच्या भाषणामुळे, त्यांच्या झंझावातामुळे, त्यांच्या प्रचार दौऱ्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या योगदानामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी ते अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांनी अनेक नाटकं लिहिले, अनेक नाटकं. आणि त्यांचं जे तो मी नव्हेच हे उत्कंठा प्रधान नाटक खूप गाजलेलं आहे. तो मी नव्हेच आजही जे म्हणतो ना, ते त्यांनी के अत्रे यांनी लिहिलेलं आहे. आपण कुठेही म्हणतो, गावखेड्यामध्ये म्हणतो, एखादा जर माणूस आपल्याला कुठली गोष्ट त्या अंगावर घेऊन द्यायला जर तयार नसेल तर आपण म्हणतो ना, पहा बघा तो मी नव्हेच म्हणते. तर या प्रकारे हे जे नाटक आहे, तर त्यांनी अनेक मोरूची मावशी, भ्रमाचा भोपळा किंवा यासारखी 22 नाटकं लिहिलेली आहेत. 22 नाटके लिहिले, अनेक कविता लिहिल्या. आणि या नाटकातून त्यांनी समाजातली तंतोतंत भूमिका, म्हणजे समाजातले जे बारकावे असतात, समाजातल्या ज्या वृत्ती असतात, अपप्रवृत्ती असतात, एक प्रकार त्याचं विडंबनच या नाटकातून मांडलेलं आपल्याला दिसून येते. तर त्यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं मी एक त्यांचा वाचक राहिलेलो आहे आणि आजही त्यांनी लिहिलेलं नाटकं, त्यांनी लिहिलेलं पुस्तक आजही वाचतो मी. करिता त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्तानं माझं त्यांना अभिवादन आहे.